ग्रामीण मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवाराचं पारडं जे आहे ते जड दिसतंय आणि त्यामुळे या ठिकाणी कसे हे समीकरण असणार आहेत आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। संभाव्य आमदार जळगाव मध्ये कोण असू शकतं ते देखील आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। या ठिकाणी आपण बघतोय जळगाव मधले जळगाव ग्रामीणचे संभाव्य आमदार आहेत गुलाबराव पाटील। शिंदे गटाचे गुलाबराव पाटील पुन्हा एकदा आपला गड काबीज करणार आहेत। तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गुलाबराव देवकरांनी त्यांच्या पुढे एक तगडं आव्हान उभं केलं होतं, परंतु या आव्हानावर मात करत गुलाबराव पाटील हे पुन्हा एकदा जवळजवळ 5व्यांदा ते आमदारकी मिळवतील असं दिसतंय। गुलाबराव पाटील हे शिवसेनेचे या आधी विद्यमान आमदार आहेत। ठाकरे गटात होते ते आणि त्यानंतर शिंदे गटात आले। शिंदे गटामधून त्यांनी निवडणूक लढवली धनुष्यबाण चिन्हावर आणि आता गुलाबराव पाटील पुन्हा एकदा जळगाव ग्रामीण मधून आमदार होऊ शकतात असे हे आकडे सांगतायत। संभाव्य आमदार म्हणून गुलाबराव पाटील यांच्याकडे आता लोकांनी त्यांना पसंती दिली असं दिसतंय। तर गुलाबराव देवकर जे आहेत राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे त्यांना मात्र इथं मात करत गुलाबराव पाटील पुन्हा एकदा आपली आमदारकी मिळवतील, आपल्या मतदारसंघ जो आहे तो काबीज करतील असं सध्या तरी दिसतंय। अगदी स्नेहिल आपण पाहतोय गुलाबराव पाटील यांच्यावर खरं तर संजय राऊतांनी अगदी जहरी टीका केली होती, तरी सुद्धा पुन्हा एकदा गुलाबराव देवकर यांचा ते पराभव करताना पाहायला मिळतात। आणि गुलाबराव पाटील हे संभाव्य आमदार असण्याची नेमकी कारणं काय आहेत ती आपण आता जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून। थेट जाऊयात जळगाव ग्रामीण मध्ये आमचे प्रतिनिधी संजय महाजन त्या ठिकाणी आहेत। संजय, काय सांगाल त्या ठिकाणी गुलाबराव पाटील यांच्या जिंकण्याची कारणं नेमकी काय आहेत? जळगाव ग्रामीण मतदारसंघात महायुतीतर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे उभे आहेत, तर महाविकास आघाडीतर्फे गुलाबराव देवकर उभे आहेत। हा सामना अतिशय अतितडीचा मानला जातो आहे, कारण दोन गुलाबांमध्ये काटाची टक्कर होणार आहे। लवकरच आज मतदान आहे, आतापर्यंत 30.37% मतदान झालेलं आहे दुपारी 1 वाजेपर्यंत। जळगाव ग्रामीण मतदारसंघात सर्वत्र उत्साह दिसून येतो आहे, मात्र 30% प्रमाण हे मतदानाचं फारच कमी आहे। जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये गुलाबराव पाटील आणि गुलाबराव देवकर असा सामना रंगणार आहे। मात्र हा दोघांचा सामना पालकमंत्री विरुद्ध एक माजी पालकमंत्री असा हा सामना आहे। ही टक्कर जी आहे ही टक्कर अडीतडीची टक्कर आहे आणि या टक्करीमध्ये गुलाबराव पाटलांचा विजय होणार आहे असं मानलं जात आहे। कारण गुलाबराव पाटलांनी पालकमंत्री असताना जवळजवळ 2000 कोटींच्या वर रुपयांची विकास कामे त्यांच्या मतदारसंघात केली आहे आणि रस्ते असतील, गटारी असतील, पाणी असतील, पाण्याचे प्रश्न असतील हे त्यांनी सोडवलेले आहेत। विकास स्पष्टपणे दिसतो आहे, त्यामुळे त्यांचं पारडं जड मानलं जात आहे। त्यामुळे गुलाबराव पाटलांचा विजय निश्चित असं मानलं जात आहे।